नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. कुंडीत आता नवीन रोपं लावलेली आहेत आणि ती रोपंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहेत. ती सगळी रोपं बघितली आणि ट्रेलमध्ये वॉकसाठी मला निघायचं होतं. म्हणून ट्रेलमध्ये वॉकसाठी जायला निघाले. तुम्हाला आज ट्रेलमध्ये असणारे विविध पक्ष्यांचे आवाज ऐकवते. सकाळी-सकाळी आपण दाराच्या बाहेर आलो, की खूप अशी पक्ष्यांचे आवाज ऐकायला सुरुवात होते. हा जो समोरचा रस्ता आहे, हा ओलांडला की समोरच खोलगट असं हे तळं केलेलं आहे. यामध्ये पावसाचं पाणी साठवलं जातं आणि ट्रेलमध्ये जाण्यासाठी अगदी 5च मिनिटात आपण ट्रेलमध्ये पोहोचतो आणि दोन्ही बाजूनी बरीच मोठी ही ट्रेल आहे. तुम्हाला सगळ्या पक्ष्यांचे आवाजसुद्धा येत असतील. या ट्रेलमध्ये हिंस्र प्राण्यांची भीती नाही आहे, कारण इथे हरणं, ससे, घुबड, विविध पक्षी असेच पशुपक्षी या ट्रेलमध्ये आहेत. संध्याकाळच्या वेळेला या ट्रेलमध्ये भरपूर सारे हरणं दिसतात. सगळीकडे हिरवीगार, उंच-उंच अशी ही झाडं आहेत आणि ही निसर्गामधनं केलेली खूप सुंदर अशी पायवाट आहे. घराच्या जवळ असल्यामुळे खूपदा या ट्रेलमध्ये आम्ही येत असतो आणि ही भरपूर मोठी आहे. मी अगदी आतपर्यंत आज गेले नाही. घरी आल्यानंतर सगळं आधी आवरून घेतलं. सगळी झाडझूड केली आणि सगळं घर स्वच्छ आवरून घेतलं. त्यानंतर देवाची भांडी घासायची होती, देवाची भांडी घासली आणि आज आंब्याचा रस करायचा होता म्हणून आंबे पाण्यामध्ये टाकले. कैऱ्या पण मला इंडियन स्टोअरमध्ये खूप छान कैऱ्या मिळाल्या म्हणून आणलेल्या होत्या. त्यासुद्धा पाण्यामध्ये टाकल्या. एका कैरीचा आज मेथ्याआंबा मला करायचा होता. त्यानंतर बाहेर जाऊन आधी अंगणातली सगळी फुलं देवासाठी तोडली. आईने कृष्णासाठी हार केला. शांततेत बसून मनोभावे देवाची पूजा केली. नित्यसेवेचं वाचन केलं. त्यानंतर आईने कृष्णालासुद्धा हार घातला, कुंकू लावलं आणि कृष्णाला पण नैवेद्य दाखवला आणि नंतर आईने आणि मी कृष्णाची, देवाची आरती केली. आईने कृष्णाची आरतीसुद्धा म्हटली. त्यानंतर सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी गरम-गरम कांदेपोहे तयार केले. आईला खारकेचं दूध तयार केलं आणि खारकेचं दूध दिलं. त्यानंतर माझं राहिलेलं वरचं काम होतं, म्हणजे वरती जाऊन कपडे वगैरे मशीनमध्ये टाकायचे होते म्हणून वरचं काम केलं आणि भाजी आधी चिरून घेतली. स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवली. मेथ्याआंबा करायचा होता म्हणून एक कैरीसुद्धा चिरून घेतली. गरम-गरम तेलामध्ये आधी मोहरी, मेथ्या, हिंग आणि एक लाल मिरची टाकली. त्यानंतर कैरी टाकली आणि कैरी छान शिजवून घेतली. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये गूळ घातला. कांदा घालून छानपैकी तोंडल्याची भाजी तयार केली. वरून त्यावर कोथिंबीर पेरली. त्यानंतर छोले तयार केले आणि मूग डाळीचे वडे तयार करायचे होते म्हणून मूग डाळीचे वडे तयार करण्यासाठी मुगाच्या डाळीमध्ये आधी आलं, लसूण, हिरवी मिरची टाकली आणि त्याचं वाटण तयार करून ठेवलं. त्यानंतर तेलामध्ये वडे टाकले आणि आईने गरम-गरम वडे तळले. एकीकडे वरणाला सारखं करून घेतलं. आंब्याचा रस करायचा होता म्हणून आंबेसुद्धा स्वच्छ धुवून त्याचा रस तयार केला. त्यानंतर गरम-गरम फुलके केले आणि सगळ्यांना गरम-गरम जेवायला वाढलं. धन्यवाद.